अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांचा प्रचार न करण्याचा निर्णय घेत आहे। त्या विरोधात कट कारस्थान करून दादांच्या पराभवास कारणीभूत असलेल्या लोकांच्या पाठीमागे आम्ही उभे राहणार नाही। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्ता व आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, झुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन। असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। जत तालुक्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ। विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम भाजपचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांचा प्रचार करणार असून आमदार विक्रमसिंह सावंत हे आमचे नेते आजही होते, उद्याही राहणार असे वक्तव्य त्यांनी केले। सांगली लोकसभा मतदारसंघ यामध्ये जत तालुका नेहमीच चर्चेत राहिलेला आहे। याआधी सांगली जिल्हा बँकेचे संचालक आमदार विक्रमसिंह सावंत यांचे निकटवर्तीय सरदार पाटील यांनी भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता। त्यानंतर तालुक्यात वातावरण तापले होते। यामध्ये आज काँग्रेसचे दुसरे नेते विक्रम फाउंडेशनचे ॲडव्होकेट अध्यक्ष युवराज निकम यांचा खासदार संजय काका पाटील यांना पाठिंबा दिल्याने तालुक्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे। चालू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांचा प्रचार न करण्याचा निर्णय घेत आहे। आमचे नेते सन्मान्य विक्रमसिंहदादा सावंत यांच्या विरोधात कट कारस्थान करणे, जिल्हा बँकेच्या वेळेला त्यांच्या विरोधात कट कारस्थान करून दादांच्या पराभवास कारणीभूत असलेल्या लोकांच्या पाठीमागे आम्ही उभे राहणार नाही। तसेच जत तालुक्यामध्ये आमदार विक्रमसिंहदादा सावंत यांची ताकद सर्वश्रुत आहे, तरी देखील इथं समांतर सत्तास्थान निर्माण करण्याचा प्रयत्न अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्याकडून वारंवार होत गेलेला आहे। त्यामुळे आज रोजी आम्ही विशालदादा पाटील यांचं काम न करण्याचा निर्णय घेत आहे। तसेच आघाडीचे उमेदवार माननीय चंद्रहार पाटील यांच्या निवडून येण्याच्या क्षमतेविषयी आम्हाला शंका उत्पन्न होत आहे। त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय आज रोजी घेत आहोत। आज रोजी दादाने जरी मोठ्या मनानं त्यांना माफ केलं असेल तरी आमच्या मनातून जिल्हा बँकेला झालेल्या पराभवाचे सल कमी झालेले नाही। त्यामुळे आम्ही जाहीररित्या सांगतो, दादा एक वेळ आम्हाला माफ करा, पण ह्या वेळेस आम्ही विशालदादा पाटील यांचं काम करणार नाही व संजय काका पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना निवडून आणण्यासाठी मोलाचे योगदान देणार आहोत।